ही बातमी आहे ती आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातली, कारण आता आपल्याला माहिती आहे की दिशा सालियन जे प्रकरण आहे या सगळ्या संदर्भात आता समोर आलेलं आहे। यापूर्वी एक महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची। औरंगजेब कबर प्रकरणावरून सुटका करून घेण्यासाठी दिशा सालियन प्रकरण समोर आणलं जातंय असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। दिशा सालियनच्या वडिलांवर तसा दबाव आहे, संजय राऊत यांनी तसा दावा केलाय। ठाकरे आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। एका तरुण नेत्याच्या करिअरशी खेळ केला जातोय, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही राऊतांनी म्हटलंय। याचिका करणाऱ्यांमागे कोण आहे याची नावं महाराष्ट्राला माहिती आहेत, जनता सुज्ञ आहे असं राऊत म्हणतात। 5 वर्षांनी हे प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या वडिलांचं जे म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता, खरं म्हणजे त्यांच्यावरती आता दबाव आहे। हे प्रकरण तुम्ही नव्यानं सुरू करा, आता दबाव त्यांच्यावरती असावा असं मला स्पष्ट दिसतं। ज्यांच्या मुलीचं निधन झालेलं आहे ते आई आणि वडील 5 वर्ष गप्प बसत नाहीत असं माझी भावना आहे। 5 वर्षांनंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर दबाव होता, याच्यावरती कसा विश्वास ठेवणार आहात तुम्ही? ठाकरे कुटुंबाला, आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून तो पुन्हा एकदा स्पष्ट दिसतो आहे। तुम्ही एका तरुण नेत्याच्या भविष्यावर, करिअरवर अशा प्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं, औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढला, तो आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला म्हणून तो औरंगजेब त्यांच्यावरच उलटला। त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या 4 दिवसापासून शिस्त आहे, गेल्या काही दिवसापासून। आणि यामागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होतं याची सगळी माहिती आमच्याकडे आहे। तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलेलं आहे। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केलाय। या प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा आरोपही याचिकेमधून करण्यात आलेला आहे। याचिकेतून दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले, तर नितेश राणेंच्या आरोपात तथ्य असल्याचा सुद्धा दावा केलाय। या प्रकरणाची NIA चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे। तर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत बघूया। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या करण्यात आली असा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलाय। किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा सुद्धा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेमधून केलाय। मला नजरकैदेत ठेवलं, मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं असं देखील त्यांनी या याचिकेत म्हटलंय। मुंबई पोलिसांकडून दबाव टाकला गेल्याचा सुद्धा आरोप करण्यात आला। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली त्याचबरोबर दिनो मोरियासह मुंबई पोलिसांवर सुद्धा गंभीर आरोप याचिकेत केलेत। तर नितेश राणेंच्या आरोपात तथ्य असल्याचा दावा दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्याकडून करण्यात आलेला आहे। दिशाच्या मृत्यू प्रकरणाची NIA कडून चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा याचिकेतून केलेली आहे। समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा तपास व्हावा अशी सुद्धा इच्छा ही सालियन यांनी याचिकेद्वारे केलेली आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे दिशा सालियन आपण बघतोय। अभिनेता सुशांत सिंह राजपूतची दिशा सालियन ही मॅनेजर होती। 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मालाड इथे इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला। 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं सुद्धा बांद्रे इथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। दिशा सालियन मृत्यू प्रकरण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडलं गेलं।
सीबीआयनं दिशा सालियनच्या मृत्यूला अपघात असल्याचं म्हटलं होतं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये कोणताही पॉलिटिकल अँगल नाही असा निष्कर्ष सीबीआयनं काढला होता.